लग्नाच्या मांडवात ढोल ताशांचा गजर सुरू होता. आरोहीच्या डोळ्यातून लाजरेपणाचे पाणी ओघळत होते. प्रत्येक मुलीप्रमाणे तिच्या मनात ही आयुष्यभरासाठी कोरलेली स्वप्न होती. नवरा तिचा हात धरून आयुष्यभर तिच्या सोबत राहील अशी. पण अचानक मांडवात गोंधळ उडाला. वर अक्षय आपल्या मित्रासोबत गायब झाला होता. कोणाला समजत नव्हतं की नेमकं झालं तरी काय. थोड्याच वेळात बातमी आली, वर पळून गेला आहे. आरोहीच्या वडिलांचा घाम फुटला. मंडपात उपस्थित नातेवाईक कुजबुजू लागले. मुलगी बिचारी बदनाम झाली. अरे, एवढ्या पाहुण्यांसमोर किती मोठी बेइज्जती. आरोहीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेवढ्यात लग्नाला आलेला सिद्धार्थ पुढे आला. तो शहरातील प्रसिद्ध उद्योगपती होता, पण स्वभावाने कठोर व एकलकोंडा. तो शांतपणे म्हणाला, मी ह्या लग्नाला तयार आहे, पण एका कराराने. सगळे थक्क झाले. आरोहीने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. सिद्धार्थ पुढे म्हणाला, हे लग्न फक्त 1 वर्षासाठी असेल. ना नवरा बायकोचे हक्क, ना बंधन, फक्त तुमच्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी. वर्षभरानंतर आपण आपापल्या वाटेने जाऊ. आरोहीच्या वडिलांसमोर दुसरा पर्याय नव्हता. समाजापुढे मान राखण्यासाठी त्यांनी होकार दिला. त्या क्षणी आरोहीचं आयुष्य एका अनोख्या वळणावर आलं. तिच्या लग्नाचं पहिलं पाऊल बंधनाचा करार ठरलं होतं. लग्न समारंभ संपला. आरोहीचा चेहरा अजूनही पांढराफटकच होता. तिच्या मनात एकच प्रश्न, हे खरंच घडले का? सिद्धार्थ शांत, निर्विकार चेहऱ्याने सगळं पार पाडत होता. त्याच्या डोळ्यात आनंदाचा लवलेश नव्हता, फक्त एक जबाबदारी पूर्ण केल्यासारखं भाव होतं. नवीन घरात आरोहीने पाऊल टाकलं. स्वागताच्या आरतीच्या मागे घरातील लोकांच्या नजरा तिच्यावर खुपसल्या जात होत्या. कुणाला हसू दाबता येत नव्हतं, कुणी दया दाखवत होतं. कराराचं लग्न, हेही काही लग्न झालं का, अशी कुजबूज तिला स्पष्ट ऐकू आली. आरोहीचं मन चिरडलं गेलं. त्या रात्री सिद्धार्थ स्वतःच्या रूममध्ये बसला होता. आरोही आत शिरली. तिचा आवाज कंप पावत होता. मला फक्त एकच सांगायचं आहे, हा करार मान्य आहे, पण मी माझ्या स्वाभिमानावर तडजोड करणार नाही. सिद्धार्थने एक कटाक्ष टाकला. मला स्वाभिमानाचं भाषण नको. आठवून ठेव, हे लग्न फक्त कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी आहे. 1 वर्ष, त्यानंतर मी तुला फक्त मुक्त करेन. आरोहीच्या डोळ्यात पाणी दाटलं, पण ती रडली नाही. फक्त इतकंच म्हणाली, ठीक आहे, मग मी सुद्धा ह्या नात्याला फक्त करार मानते. दोघं एका खोलीतून असूनही 2 जगासारखी दूर होती. रोजच्या आयुष्यात वाद सुरू झाले. आरोही जे काही करायची ते सिद्धार्थला चुकीचंच वाटायचं. तो थंड, कठोर शब्दात बोलायचा. आरोही ही आता शांत न राहता प्रत्युत्तर द्यायला लागली. हळूहळू त्यांच्या घरात कराराचं नातं एका रणांगणासारखं बनलं होतं. पण नशिबाच्या खेळात कधी कोण पान उलटल जाईल हे कुणालाच माहीत नव्हतं. आरोहीला दिवसेंदिवस सिद्धार्थचा थंड स्वभाव सहन करणं अवघड होत होतं. कधी ती शांतपणे सहन करायची, कधी प्रत्युत्तर द्यायची. पण तिच्या मनात सतत एकच प्रश्न, तो एवढा कठोर का आहे? त्याच्या डोळ्यात नेहमी एवढं रिकामेपणा का दिसतं? एक दिवशी रात्री उशिरा आरोही पाणी प्यायला उठली. तिला स्टडी रूममधून हलका उजेड दिसला. ती जवळ गेली तर आत सिद्धार्थ टेबलावर वाकून बसलेला. समोर एका मुलीचा फोटो, डोळ्यातून गाळणारे अश्रू. आरोही थबकली. हा तोच सिद्धार्थ होता का, जो कधी भावनांना जागा देत नव्हता? तेवढ्यात सिद्धार्थला तिची चाहू लागली. त्याने लगेच फोटो ड्रॉवरमध्ये ठेवला आणि कठोर आवाजात म्हणाला, तुला दुसऱ्यांच्या खोलीत चोरून डोकावण्याची सवय आहे का? आरोहीचा आवाज थरथरला. मी काही चोरून पाहिलं नाही, मी फक्त तुला अश्रू ढाळताना पाहिलं. सिद्धार्थचा चेहरा लाल झाला. तुला माझ्या आयुष्याबद्दल काहीही जाणून घेण्याचा अधिकार नाही. आठव, आपण फक्त कराराने बांधलेले आहोत. आरोहीने काही न बोलता मागे वळलं, पण तिच्या मनात आता कुतूहल पेटलं होतं. सिद्धार्थच्या आयुष्यात ती मुलगी कोण होती? आणि तिचा विचार आला की सिद्धार्थ एवढा तुटून का जातो? त्या रात्री आरोहीने स्वतःशी पुटपुटलं, त्याच्या आयुष्यात जखमा उघड्या आहेत. कदाचित म्हणूनच तो जगापासून, माझ्यापासून स्वतःला दूर ठेवतो. पण मी त्याच्या जखमात समजून घेईन. पुढच्या काही दिवसात सिद्धार्थ अधिकच चिडचिडा झाला होता. आरोही काही विचारलं की तो फक्त एकच उत्तर द्यायचा, माझ्या आयुष्यात डोकावू नकोस. पण आरोहीच्या मनात सतत तो फोटो आणि सिद्धार्थचे अश्रू फिरत होते. एका दुपारी घरात सगळे बाहेर
गेले असताना आरोहीला स्टडी रूममधून उघड्या ठेवलेल्या फाईल्स दिसल्या. तिने नकळत एक फाईल उघडली. त्यात सिद्धार्थ आणि एका मुलीचे फोटो होते. हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या बाजूला उभी असलेली ती मुलगी अनामिका. फोटोच्या मागे लिहिलं होतं, तुझं माझ्यावरचं प्रेम कधीच मारणार नाही. आरोहीच्या डोळ्यात प्रश्न उभे राहिले. तेवढ्यात मागून सिद्धार्थ कडक आवाजात आला, काय करत आहेस तू? आरोही गडबडली. मी फाईल्स नीट करत होते. सिद्धार्थने फाईल्स तिच्या हातातून हिसकावून घेतल्या. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक असह्य वेदना होती. तो थोडा वेळ शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, अनामिका, माझ्या आयुष्याचं सर्वस्व होती. माझं पहिलं प्रेम, लग्न ठरलं होतं, पण एका अपघातात ती माझ्यापासून कायमची निघून गेली. आरोही स्तब्ध झाली. सिद्धार्थ पुढे म्हणाला, त्या दिवसापासून मी स्वतःला जगापासून तोडून टाकलं. कोणावर प्रेम करायचं नाही, कोणाला जवळ करायचं नाही. आणि म्हणूनच हे कराराचं लग्न माझ्यासाठी सोपं होतं. कारण मला माहिती होतं की तूही मला कधी मनापासून स्वीकारणार नाहीस आणि मी तुला. त्याच्या शब्दात दडलेली वेदना आरोहीला खोलवर जाणवली. तिच्या मनात पहिल्यांदाच सिद्धार्थसाठी करुणा जागली. त्या रात्री तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनाशी ठरवलं, तो जरी भूतकाळाच्या सावल्यात जगत असला तरी मी त्याला पुन्हा प्रकाश दाखवेन. हा करार आता फक्त कागदावर राहणार नाही, माझ्यासाठी हा नवा प्रवास असेल. सिद्धार्थच्या भूतकाळाबद्दल कळल्यानंतर आरोहीचे मन पूर्ण बदलले होते. आता तिच्या कठोर शब्दात राग येत नव्हता, तर त्यामागची जखम दिसत होती. ती छोट्या छोट्या गोष्टींनी त्याच्या आयुष्यात ऊब आणायचा प्रयत्न करू लागली. कधी त्याच्या आवडीचा चहा बनवणं, कधी घरात त्याला हसवण्याचा प्रयत्न करणं. एकदा सिद्धार्थ ऑफिसहून थकून घरी आला. टेबलावर त्याच्यासाठी गरमागरम जेवण तयार होतं. आरोहीने हसत सांगितलं, आज तुझा आवडता पनीर बटर मसाला आहे, चाखून बघ. सिद्धार्थने सुरुवातीला काही बोललं नाही, पण पहिला घास खाताच त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकं हास्य आलं. आरोहीच्या मनात आनंदाची लहर उठली. पण जसजशी ती त्याच्या जवळ येऊ लागली तसतसा सिद्धार्थ अधिकच अस्वस्थ होऊ लागला. एका दिवशी त्याने थेट आरोहीला सुनावलं, तुला मी आधीच सांगितलं आहे, हे नातं फक्त करार आहे. मला भावनिक बंधन नको आहेत. आरोहीच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण तिने स्वतःला सावरलं. ठीक आहे, मी तुझ्यावर काही लादणार नाही, पण हेही लक्षात ठेव, मी कोणाची सावली नाही. तुझ्यासोबत असल्याने मी सुद्धा माणूस आहे, भावना आहेत. त्याच रात्री कुटुंबात नवा गोंधळ उभा राहिला. सिद्धार्थची मावशी, जिने नेहमी आरोहीला कमी लेखलं, तिने सगळ्यांसमोर आरोहीला आरोप केला की ही मुलगी फक्त पैशासाठी इथे आली आहे, सिद्धार्थला फसवत आहे. सगळ्यांसमोर आरोहीचा अपमान झाला. सिद्धार्थने काहीही प्रतिवाद केला नाही. तो शांत बसला. आरोहीचं मन तुटलं. तिने मनाशी विचार केला, मी ज्याच्या आयुष्यात प्रकाश आणायचा ठरवलं, तोच जर माझ्यावर विश्वास ठेवणार नसेल तर या कराराचा अर्थ तरी काय? त्या रात्री आरोही बेडवर नुसती पडून होती. डोळ्यातून अश्रू गळत होते. घरात सगळ्यांसमोर तिची अब्रू घालवली गेली आणि ज्याच्यासाठी ती इतका संघर्ष करत होती तोच तिच्या बाजूला उभा राहिला नाही. सिद्धार्थ खुर्चीत बसून कागदपत्रे चाळत होता. आरोहीचा तुटलेला चेहरा त्याने पाहिलाच नाही किंवा मुद्दाम दुर्लक्ष केलं. पुढच्या सकाळी आरोहीने मनाशी ठरवलं, हा करार आता माझ्यासाठी कैद झालाय. जर तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, माझं रक्षण करत नाही, तर मी इथे का थांबू? तिने आपलं सामान हळूहळू गोळा करायला सुरुवात केली. आई वडिलांच्या घरी जाण्याचं धाडस नव्हतं, पण किमान या अपमानाच्या भिंतीपासून दूर राहणं तिला आवश्यक वाटलं. त्या दिवशी दुपारी सिद्धार्थ घरी आला तर त्याला खोली अर्धी रिकामी दिसली. कपाट मोकळी, आरोहीचे कपडे, वस्तू गायब. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती खरंच गेली. त्याच्या डोळ्यासमोर त्या काही दिवसातले आरोहीचे हसरे चेहरे, त्याच्यासाठी बनवलेला चहा, टेबलावर ठेवलेलं जेवण, तिचा गोड हट्ट आणि सगळ्यात जास्त तिचं वाक्य, मी कोणाची सावली नाही, माझ्याही भावना आहेत. सिद्धार्थला पहिल्यांदाच जाणवलं, आरोही गेल्याने त्याच्या मनात रिकामेपणा नव्हे
तर एक तीव्र वेदना दाटून आली होती. तो स्वतःशी पुटपुटला, हा करार मी मान्य केला होता, पण तिच्या हास्याशिवाय आयुष्य इतकं रिकामं वाटेल असं कधी वाटलं नव्हतं. आरो ही घर सोडून निघून गेली होती. सिद्धार्थसाठी ते घर आता पोकळ झालं होतं. रिकाम्या खोलीत तिच्या हास्याचा प्रतिध्वनी ऐकू येत होता. तो दिवस पहाटेपासून बेचैन होता. ऑफिसमध्ये कागदावर स्वराक्षा करायचं राहून गेलं. मीटिंगमध्ये तो शांत बसला. मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, ती कुठे असेल? तिने जेवण केलं असेल का? रात्री त्याने अखेर धाडस केलं. गाडी थेट आरोहीच्या माहेरी थांबवली. तिचे वडील दारात उभे होते. त्यांनी तिरस्काराने पाहिलं. तुमच्यासोबत आमच्या मुलीचा आणखी अपमान होऊ देणार नाही. ती इथे सुरक्षित आहे. सिद्धार्थ अवाक झाला. त्याने काहीच बोललं नाही. फक्त एवढं म्हणाला, मी तिला दुखवायचं कधीच ठरवलं नव्हतं, पण तिच्याशिवाय हे घर, हे आयुष्य काहीच वाटत नाही. आरोही आतल्या खोलीतून हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं की सिद्धार्थ पहिल्यांदाच स्वतःच्या भावनांना मान्य करत होता. पण लगेचच तिने मन घट्ट केलं नाही. इतक्या सहज मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आजवर तो नेहमी मला करार आठवून देत राहिला. आता त्याला खरंच माझी किंमत कळते आहे का, की ही फक्त एक क्षणिक भावना आहे? सिद्धार्थने अनेक दिवस प्रयत्न केले. फुलं पाठवणं, संदेश सोडणं, ऑफिसमध्ये चौकशी करणं, पण आरोही शांत राहिली नाही. आरोहीला आता सिद्धार्थला परीक्षा द्यायला लावायची होती, कारण तिच्या मनातला प्रश्न अजूनही तसाच होता. तो खरंच मला मनापासून स्वीकारेल का, की फक्त करार पूर्ण करण्यासाठी मला परत आणू इच्छितो? आरोही माहेरी होती, पण मन मात्र सतत सिद्धार्थकडे धावत होतं. चला तर भेटूया पुढच्या भागात. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा.